नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कोड विथ सँटी। तर मित्रांनो, आज आपण पाहूया की तर आपला हा एक व्हिडिओ आहे। आज आपण पाहूया की ऑनलाईन पद्धतीने लाडकी बहीण योजना हा फॉर्म आपण कसा अप्लाय करतो। सर्वात प्रथम आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊ। प्ले स्टोअरमध्ये येऊन आपण इथे सर्च करू नारी शक्ती ॲप डाउनलोड। ठीक आहे, नारी शक्ती किंवा नारी शक्ती दूत आपण हे टाईप करून नारी शक्ती हा ॲप डाउनलोड करूया। ठीक आहे, ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपण ॲपला ओपन करूया। ॲपला ओपन केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसून येतो। ठीक आहे, सर्वात प्रथम आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करण्यात येते। ठीक आहे, तर आपण इथे मोबाईल नंबर टाकू, जो मोबाईल आपल्याला आधारला लिंक आहे। ठीक आहे, आणि ज्या व्यक्तीचा आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्याचाच इथे आधारला जो नंबर लिंक असेल तो नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे। ठीक आहे, तर ॲपमध्ये लॉग इन होतो। ठीक आहे, मी याचं अगोदरच रजिस्ट्रेशन केलं होतं या नावानी। ठीक आहे, तर माझी प्रोफाईल अपडेट झालेली आहे। ठीक आहे, तुम्ही लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका, नारी शक्तीचं प्रोफाईल काय आहे म्हणजे गृहिणी वगैरे। ठीक आहे, तर हे असे इतकी माहिती तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी भरण्यात येते। ठीक आहे, त्याच्यानंतर आपण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे येऊ योजना। ठीक आहे, योजनामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे एक हमीपत्र PDF डाउनलोड। ठीक आहे, हा हमीपत्र PDF तुम्हाला डाउनलोड करावे लागेल। PDF डाउनलोड झाला। ठीक आहे, तर PDF डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला त्या PDFची झेरॉक्स। ठीक आहे, तर हे हमीपत्र या नावाने तुम्हाला PDF डाउनलोड होते। ठीक आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज आणि अर्जदाराचे हमीपत्र। ठीक आहे, तर ह्या सर्व माहिती तुम्हाला टिक करून, ठीक आहे, तर इथे येऊ आपण नारी शक्ती दूत। ठीक आहे, तर याच्यामध्ये काय आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ठीक आहे, तर यामध्ये आल्यानंतर तुम्हाला या सर्व गोष्टी इथे इनपुट करावं लागेल, टाईप करावं लागेल। ठीक आहे, तर सर्वात प्रथम इथे महिलेचे संपूर्ण नाव। ठीक आहे, महिलेचे काय नाव आहे ते सर्व इथे संपूर्ण टाकायचं आहे। पती किंवा वडिलांचे नाव। ठीक आहे, लग्न झालं असेल तर पतीचे नाव, किंवा लग्न जर झालेले नसेल तर तुम्ही वडिलांचे नाव इथे टाकू शकता। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे टाकायचं आहे जन्मदिनांक। ठीक आहे, तुमचा जन्मदिनांक काय आहे तो इथे निवडायचा आहे। ठीक आहे, जन्मदिनांक टाकून तुम्हाला पुढे जायचं आहे। त्याच्यानंतर जन्माचे ठिकाण काय आहे तुमचं। ठीक आहे, इथे तुम्हाला कोणता तुमचा जिल्हा वगैरे आहे तो इथे इनपुट करायचा आहे। ठीक आहे, तर जिल्ह्यानंतर आपण एक घेऊया। ठीक आहे, जिल्ह्यानंतर तुमचे गाव, तालुका। ठीक आहे, तालुका, त्याच्यानंतर गाव, तुमचे कोणतं जे गाव आहे ते इथे टाईप करायचं आहे। त्याच्यानंतर तुमची ग्रामपंचायत कोणती येते, ती ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका जो पण येईल ते इथे तुम्हाला टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे पिनकोड टाकायचा आहे। तुमचा जो 6 अंकी पिनकोड असतो तो पिनकोड इथे टाईप करायचा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस। ठीक आहे, तुमचा जो काही ॲड्रेस असेल तो संपूर्ण ॲड्रेस इथे टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। ठीक आहे, मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे। ठीक आहे, तर याच्यानंतर इथं काय दिलं आहे, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तुम्ही। ठीक आहे, योजनेचा कोणत्या शासनाचा लाभ घेत आहात का। ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही जर कोणता लाभ घेत असाल तर होय करा, अन्यथा नाही करा। ठीक आहे, महिला व बाल विकास मंत्रालय। ठीक आहे, त्याच्यानंतर लाभार्थी योजना, गरजू व्यक्तीची समस्या, इतर योजना। ठीक आहे, आपण इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आपण सिलेक्ट केलेली आहे। त्याच्यानंतर वैवाहिक स्थिती, तुमचं लग्न झालेलं आहे, विवाहित आहात, अविवाहित आहात, विधवा, परित्यक्ता, निराधार, घटस्फोटित। ठीक आहे, परित्यक्ता म्हणजे तुमचं लग्न जरी नाही झालं तर तरी तुम्ही सिलेक्ट करू शकता। ठीक आहे, तर ह्याच्यानंतर आपण नंतर इथे तुमचं इथे अर्जदाराचे खाते असल्याचे बँकेचे तपशील। ठीक आहे, तर तुमच्याकडे तुम्हाला पासबुक असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे बँकेचे नाव, कोणती बँक आहे, SBI, HDFC वगैरे, तुमची कोणती बँक आहे ते ॲक्सिस। त्याच्यानंतर बँक खातेधारकाचे नाव, तुमचं बँकच्या अकाउंटवर जो नाव आहे तो इथे नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुमचे खाते क्रमांक टाकायचे इथे। ठीक आहे, इथं बँकचं तुमचं जे अकाउंट नंबर आहे तो इथे टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथे IFSC कोड। ठीक आहे, IFSC कोड टाकल्यानंतर इथे तुम्हाला आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का। ठीक आहे, तुमचा आधार कार्ड बँकला लिंक आहे का। ठीक आहे, तो जर लिंक असेल तर इथे होय करायचं।
नसेल तर नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे दिलं आहे खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी, ठीक आहे. तर तुम्हाला हे सर्व कागदपत्रे इथे लागतील. एक आधार कार्ड, दुसरं आदिवास जन्म प्रमाणपत्र किंवा तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र किंवा इलेक्शन कार्ड किंवा राशन कार्ड, ठीक आहे. तर ह्या 2 नंबर जो आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र आहे या जागी तुम्ही तुमची TC 1 नंबर, जर तुमच्याकडे आदिवास किंवा रहिवासी सर्टिफिकेट असेल तर तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जन्म प्रमाणपत्र इथे टाकू शकता. त्याच्यानंतर जर जन्म प्रमाणपत्र जरी तुमच्याकडे नसेल बर्थ सर्टिफिकेट, तर तुम्ही इथे राशन कार्ड, जर तुमचं 15 वर्षाच्या पर्यंत किंवा 15 वर्षापेक्षा जास्त दिवसापासून त्या राशन कार्डमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही इथे राशन कार्ड पण अपलोड करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे राशन कार्डही नसेल तर तुमच्याकडे TC असेल तुमची, ठीक आहे, शाळा सोडले दाखला, तो शाळा सोडल्याचा दाखला इथे तुम्ही अपलोड करू शकता. जर तुमच्याकडे तो दाखला जरी नसेल तर तुम्ही इथे इलेक्शन कार्ड जो आहे अपलोड करू शकता. 3 नंबर आहे उत्पन्न प्रमाणपत्र, ठीक आहे. तर तुमचं 2.5 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी उत्पन्न असलेला जो तुमचा उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे तो इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्जदाराचे हमीपत्र, आपण जो हमीपत्र अगोदर डाउनलोड केला होता तो हमीपत्र इथे टाकायचा आहे, ठीक आहे. त्या हमीपत्रामध्ये आपण ह्या सर्व आपण यस नो अशा खुणा करायच्या आहेत आणि हे हमीपत्र आपल्याला इथे अपलोड करायचं आहे, ठीक आहे. हमीपत्र झालं अर्जदाराचे हमीपत्र. त्याच्यानंतर इथे तुमचं आहे बँक पासबुक, ठीक आहे. बँक पासबुक इथे तुम्हाला टाकायचं आहे. आणि सर्वात लास्ट तुम्हाला अर्जदाराचा फोटो, ठीक आहे. तुमचा अर्जदाराचा फोटो तुम्हाला इथे म्हणजे तुमची जी फोटोकॉपी आहे ते फोटो इथे टाकायची आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल, ठीक आहे. ॲक्सेप्ट करावं लागेल. ॲक्सेप्ट केल्यानंतर इथे तुम्हाला सर्व माहिती दिली आहे, ठीक आहे. तर इथे काय आहे, अर्जदाराचे हमीपत्र, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही आहे, ठीक आहे. जर नसेल तरच तुम्हाला अप्लाय करता येते. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, ठीक आहे. तर ह्या सर्व अटी तुम्हाला मान्य करायचं आहे, ठीक आहे. आणि नंतर तुम्हाला इथे एक नोट आहे, ठीक आहे. उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे, ठीक आहे. तर हे आपल्याला जो अर्ज आहे ऑनलाईन तुमची सर्व माहिती एकत्रित करण्यासाठी आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल, ठीक आहे. आणि तुम्हाला एक अर्ज तुमचा सबमिट झाल्यानंतर एक पावती ऑनलाईनच दिसेल, त्याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन प्रिंटआउट काढू शकता किंवा तुम्हाला त्याचा एक SMS किंवा WhatsAppद्वारे पाठवण्यात येईल. जी पावती आहे तुम्हाला WhatsAppद्वारे किंवा SMS द्वारे मिळेल. तरी तुम्ही अर्ज तुमचा सबमिट केल्यानंतर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, ठीक आहे. आपण स्वीकारा करूया. स्वीकारा केल्यानंतर माहिती जतन करा, ठीक आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही जर इथे इनपुट केल्या त्याच्यानंतर तुम्हाला माहिती जतन करा असं येईल. आणि तुम्ही माहिती जतन करा म्हणजे तुम्ही फॉर्म तुमचा सगळा ओके भरलेला आहे आणि इथे तुम्ही फॉर्म सबमिट करताय, ठीक आहे. फॉर्म सबमिट केला की तुम्हाला याची एक रिसिप्ट येईल. ती रिसिप्ट आणि तुमचे बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत राहू द्यायचे आहेत, ठीक आहे. जर त्यांनी म्हणलं तर ऑनलाईन तर तुम्ही फॉर्म भरलेला आहे, पण जर त्यांनी म्हणलं की हे डॉक्युमेंट्स तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये जमा करावे लागेल तर तुम्ही हे जमा करावे. अन्यथा ऑनलाईन फॉर्म तर भरलेला आहे, तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे पैसे तुम्हाला मिळून जातील आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला महिना 1500 रुपये मिळून जातील, ठीक आहे. मित्रांनो, जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूपर्यंत पोहोचा. धन्यवाद.